आठवणींना उजाळा देत, मैत्रीचे बंध पुन्हा नव्याने जपत आणि शालेय जीवनातील सुवर्ण क्षणांना उजाळा देणारे सन 1981-82च्या 10वीच्या बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात, आनंदात आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाले. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महिमानगड येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनास 1981-82 बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास धोंडेवाडी गावचे सुपुत्र आणि याच बॅचचे प्राध्यापक श्री वामनराव तुपे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब उपस्थित होते. तसेच याच बॅचचे विद्यार्थी श्री प्रकाश महानवरसर, कुलगुरू श्री अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, तसेच श्री शहाजी पवार माजी अप्पर जिल्हाधिकारी यांची उपस्थिती लाभली. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. अनेक वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद, जुन्या आठवणींची झालेली उजळणी आणि एकमेकांना भेटल्याचा अवर्णनीय आनंद यामुळे संपूर्ण वातावरण भावूक आणि आनंदमय झाले होते. शाळेतील बालपणीच्या आठवणी, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आयुष्याच्या वाटचालीतील अनुभव यांची मनमोकळी देवाणघेवाण या निमित्ताने झाली. काळाच्या ओघात प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात यश संपादन केले. मात्र शाळेने दिलेले संस्कार, मैत्रीची नाती आणि त्या काळातील सुंदर आठवणी आजही मनामध्ये तितक्याच जिवंत असल्याची अनुभूती या स्नेहसंमेलनातून सर्वांना आली. या स्नेहसंमेलनास बॅचचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा स्नेहमेळावा आनंद, आपुलकी, प्रेम आणि जुन्या आठवणींचा अविस्मरणीय सोहळा ठरला. जुन्या आठवणींना उजाळा देत, मैत्रीचे बंध पुन्हा नव्याने जपूया या भावनेने आयोजित करण्यात आलेले हे स्नेहसंमेलन अनेक सुंदर आठवणी मनात साठवून उत्साहात संपन्न झाले. या अविस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचे, 1981-82 बॅचच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे, नागरिकांचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार. ही मैत्री अशीच कायम राहो, जुन्या आठवणींचा सुगंध असाच दरवळत राहो आणि अशाच स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा सर्वजण एकत्र येत राहोत, हीच मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. काही जण भेटतो आपण वारंवार, परंतु सर्वजण 44 वर्षानंतर भेटतोय आणि या अनोख्या कार्यक्रमासाठी आपल्याला एक अनोखे आणि ज्या संस्थेमधून आपण घडलो त्या संस्थेची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे अशा या संस्थेचे कार्याध्यक्ष आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मला वाटते सुभाष रोमांनी मला फोन केला की दळवी साहेबांना आपण बोलू शकू का, येतील का? मग ते डेफिनेटली, कारण आमच्या संस्थेची रयत शिक्षण संस्थेची प्रथा आहे, कुठली गोष्ट लहान आणि कुठली गोष्ट मोठी असा भेदभाव या संस्थेमध्ये कधी होत नाही असे एकंदरीत माझे आहे कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. आणि त्यामुळं जर सरांना वेळ असेल तर सर डेफिनेटली येतील आणि जर सर वेळ नसेल तर संदेश पाठवतील. तेवढे तत्परता सरांच्याकडे मी बऱ्याच वेळा पाहिजे आणि मला वाटते मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगतो बोललो आणि सरांना मी मेसेज पाठवायला आवडतो की सर असं आमचा कार्यक्रम आहे, विचार करतोय, मी जवळजवळ 50 ते 60 जण भेटायचं विचारत आहे आणि आपण या कार्यक्रमाला यावं अशी मी विनंती करतो. बिलीव्ह मी इमिडिएटली ही सेड गिव्ह मी 5-10 मिनिट्स आय कम बॅक. आणि 20 मिनिटाला सरांचा मेसेज आला, येस मी अवेलेबल आहे आणि आपण या कार्यक्रमाला डेफिनेटली मी येईल. आणि मला वाटतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी रोहनला कळवण्याची त्या दिवशी कळवलं की सर येणार आहे. आणि खरंच ही आनंदाची गोष्ट आहे की रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आपल्या बरोबर आहे ही आपण कल्पना सुद्धा कशी करू शकत नाही. रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महिमानगड या शाखेच्या 81-82च्या 10वीच्या वर्गाचं हे स्नेहसंमेलन आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या वर्गाचे शिरोमणी प्रकाश महानवार
एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू होणं हे एड्या गावाचं काम नाही, हे तर आपल्याला सांगायला हरकत नाही. मला माहित आहे तुमच्या वर्गामध्ये त्यांचा पहिला नंबर होता का नाही. शहाजी पवार सुद्धा पुढे गेलेलेच आहेत त्याप्रमाणे पहिल्या नंबरप्रमाणे. पण हे सत्यच आहे की शाळेतल्या नंबरचा आणि जीवनात यशस्वी होण्याचा कायम आपला संबंध नसतो. हे मला उलट आपल्याला पाहायला मिळतो. जो एक नंबरवर असतो तो घसरलेला असतो. कारण एक नंबरवर घसरण्याचे चान्सेस जास्त असतात पुढे जाण्यापेक्षा. तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपले वर्गमित्र सगळ्यांची आज आपण सगळ्यांना अभिमान आहे त्याच्याबद्दलचा की महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यापीठ आहेत आणि त्याच्यातलं सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी होणं, म्हणजे मला आठवतं की जेव्हा त्यांची कुलगुरू कधी निवड झाली तेव्हा तुमच्या दिवाळीमध्ये ते कुलगुरू झाल्याबद्दलचा त्यांचा एक निवडणूक काढून जाहीर सत्कारचा कार्यक्रम तिथल्या मंदिरामध्ये झाला होता आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मी प्रमुख पाहुणा म्हणून आलो होतो. तर ही किती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या 81-82चे बॅचचे सगळे कुलगुरू झाल्यासारखं तुम्हाला वाटतं. थोडा अभिमान आहे. कुलगुरूच्या वाहनासुद्धा लागत नाही मुलांना, अशा प्रकारची परिस्थिती असते. बरोबर आहे. शेजारून जाता पण येत नाही कुलगुरूच्या कार्यालयाला सोडून द्या आणि ते तुमच्यामध्ये बसले, तुमच्या बरोबर आहेत, तुमच्याबरोबर एन्जॉय करतायत. मी त्यांना म्हटलं की मला जरा लवकर जाऊ द्या, कारण विद्यार्थ्यांना म्हणजे वर्ग मित्रांना असं हे फॉर्मल बसणं, मीटिंग मध्ये खुर्च्या टाकल्या कार्यक्रम चाललाय, हे वर्ग मित्राची भेटण्याची स्टाईल नसते. बरोबर आहे ना. तर हे सगळं मगाशी आल्यापासून तुम्हाला सगळ्यांना बांधून ठेवण्यासारखं झालं नाही ना. तुम्हाला जोखडातून मुक्त करण्यासाठी मला लवकर भाषण करायचं असं मी त्याला सांगितलं. कारण यासाठी तुम्ही जमलेलं नाही ते भाषण ऐकण्यासाठी. आज भेटलं पाहिजे, गमती जमती सगळ्या केल्या पाहिजे. आणि मगाशी मला 2 गोष्टीमध्ये जेव्हा तुमच्यापैकी कुणीतरी मला असं इथे बॅच लावत होतं, मला त्या स्कूलच्या युनिफॉर्म मध्येच मला इथं बॅच लावतात असं वाटतं. किंवा मगाशी तुम्ही सगळ्या महिला मंडळ जे काही भजन, भारूड किंवा मगाशी स्वागत गीत तुम्ही जे सादर केलं, म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा मला खात्री आहे की त्यावेळेला सुद्धा तुम्ही एकत्रित मुली असताना इथे ते गायला असल्याशिवाय स्टेजवर येण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम या परिसरात एक नंबर आल्यामुळे तुमच्या मनामध्ये किती म्हणजे शाळेचे शिक्षक, वर्ग शिक्षक, खास करून क्लास टीचर हे फार महान गोष्ट असते. म्हणजे मुख्याध्यापक कोण आहे, संस्थेचा चेअरमन कोण आहे, त्याचं काय घेणं नसतं. क्लास टीचर कोण आहे शाळेमध्ये हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि त्याच्या पलीकडे आपल्याला काय लागत नाही. क्लास टीचर आपल्या बरोबर असले म्हणजे बस झालं. तर असं एक खूप छान कार्यक्रम, म्हणजे खरं तर 44 वर्षानंतर आपण इथे एकत्र भेटतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.